नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तणनाशकवर किंवा कुठलीही फवारणी घेताना रिझल्ट का येत नाहीत आणि कशामुळे रिझल्ट येत नाहीत, बसत नाहीत हे बघणार आहोत. कारण प्रत्येक वेळेस आपण बघतो की कुठलंही पाणी तळ्याचं असेल, विहिरीचं असेल किंवा कुठल्या पिकावरील फवारणी असेल ती घेता वेळेस रिझल्ट का बसत नाही, तर पाण्याचा पीएच सामूह हा कमी असतो किंवा जास्त असतो, त्याच्यामुळे कुठलेच रिझल्ट बसत नाही. जास्त असणं हा अतिशय चुकीची गोष्ट आहे. समजा रिझल्ट कुठं येणारच नाही तणनाशकला जास्त करून. आता प्रत्येक शेतकरी म्हणतो की आपण राऊंड अप घेतो, राऊंड अप ओरिजिनल घेतलंय पण 200 मिली टाकलंय पण रिझल्ट नाहीत आले. तर का आले नाहीत रिझल्ट, याचं कारण एक आहे. तर आता आपण इथं बघणार आहोत हे पीएचचं पेपर आहे, पीएच पेपर आहे. तर पीएच पेपरनं आपण कसा चेक करायचा, कलर दिलेले आहेत 1 ते इथं कमी जास्त 14 पर्यंत ह्याचे अंक दिलेले आहेत. तर आता बघणार आहोत आपण आपला पीएच हा 4 ते 5 6 पर्यंत क्लिअर पीएच आहे आणि बाकीचा पुढे गेला तरी चुकीचा आहे आणि जर त्याच्या महाग आला तरी चुकीचा आहे. तर आता बघा हे पेपर आपण इथं बुडवणार आहेत. हे पाणी साधं पाणी म्हणजे आपलं विहिरीचं पाणी. तर बघणार आहोत हे बघा, या ठिकाणी आपण हे पाण्यात घेतलंय आणि एक 5 मिनिटं 4-5 मिनिटं वेट करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता 1 मिनिट आपण बुडवल्यापासून वेट केलेला आहे आणि वेट केल्याच्या नंतर आपण ह्याची काउंटिंग कुठपर्यंत आलेली पाहू शकतो. इथं 1 2 3 4 5 6 7 7ला पण होत नाही, 7च्या पुढे पण चाललाय, 8ला पण होत नाही, 9ला पण होत नाही, 10 पर्यंत ह्याचा काउंटिंग मॅच होते. तर ह्या पाण्याचा पीएच कमी जास्त 10 पर्यंत गेलेला आहे, म्हणून आपल्याला रिझल्ट भेटत नाहीत आणि रिझल्ट येत नाहीत. तर पाहू शकता इथं तुम्ही ह्याची काउंटिंग 9 ते 10 या दरम्यान हे मॅच होते. हे बघा, याच्यामुळे ह्याचे रिझल्ट येत नाहीत. आता आपण ह्याला काय ऑप्शन करायचे किंवा कसं क्लिअर करायचं पीएच किंवा रिझल्ट कसे येतील हे पाहणार आहोत. तर एरिच कंपनीचं हे ॲक्वाराइट म्हणून प्रोडक्ट आहे. तर ह्याचा असा विषय की एक 20 लिटरला ह्याला 10 मिली जर टाकलं तर पूर्णपणे ते पाणी 20 लिटर पाणी क्लिअर करताय. तर ते पण आपण इथं कसं क्लिअर करताय हे पाहणार आहोत. 2 मिनिटं आपण हे काय करू, आता स्टॉप करा. हे पाहिलंय पाणी साध्या पाण्यात हे बुडवलंय. हे 10 पर्यंत 10च्या पुढे ह्याचा पीएच गेलेला आहे, म्हणून आपण त्याचे रिझल्ट येण्यासाठी किंवा पीएच क्लिअर करण्यासाठी काय करावं लागेल हे बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण तेच पाणी ह्याच्यात घेतलंय आणि ते पाणी ह्याच्यात घेतल्यानंतर 20 लिटरला 10 मिली टाकायचे. तर 20 लिटरला 10 मिली टाकण्यासाठी आपण फक्त एक थेंब याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे टाकल्यानंतर हे ॲक्वाराइट प्रोडक्ट हे टाकून घेतलेलं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. आता हे मिक्स करायचं, डिझॉल्व्ह करायचं चांगलं, कारण डिझॉल्व्ह करण्यासाठी व्यवस्थित झालं तर रिझल्ट व्यवस्थित येईल, डिझॉल्व्ह नाही झालं तर रिझल्ट येणार नाही. हलवून घ्यायचे आणि हे कधीही रिकाम्या पंपात टाकून वरून पाणी टाकून आधी पाणी क्लिअर करून पुन्हा औषध टाकायचे. प्रत्येक जे घ्यायचंय तणनाशक असेल किंवा कुठलं औषध असेल. तर आता आपण दुसरा पेपर त्याच्यातला एक घ्यायचा आहे आणि ते पेपर घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये बुडवायचं आहे. त्याच पद्धतीने तितकाच ते पेपर बुडवायचा आहे. आता आपल्याला अजून 1 मिनिट वेट करायचं. तर आपण पाहू शकतो आता ह्याचा कलर गुलाबी आलेला आहे नॉर्मल. तर हे पीएच पाण्याचा क्लिअर केलं किंवा हे पाणी क्लिअर कसं केलंय, तर इथं बघू शकता तुम्ही 3 ते 4 पर्यंत हे कलर मॅच व्हायला आहे. 3 ते 4 अंक दिलेला नाही, पण ह्या बॉटलवर 4 अंक दिलेला आहे. 5 पर्यंत 4 ते 5 हे कलर मॅच होते, तुम्ही पाहू शकता. हे बघा, आणि हे आपला पीएच नसलेला पेपर म्हणलं तर हे बघा, हे 2 पेपर आहेत या ठिकाणी आहेत. हे पाहू शकता, दोन्ही बी ह्या ठिकाणी आहेत. हे पाणी औषध टाकायच्या आधीचं, ॲक्वाराइट टाकायच्या आधीचं आणि हे टाकल्याच्या नंतरचं. ओके, धन्यवाद.